श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे मदर्स डे म्हणजेच मातृदिन. तर मातृदिनाच्या सगळ्या आईंना खूप खूप शुभेच्छा. आपल्या ज्या आया असतात ना त्या आपली खूप केअर करतात, त्यामुळे आपण त्यांना गृहीत धरतो आणि जे आपण केलं आहे ना तेच आपली मुलं पण करत आहेत. पण ते आत्ता आपल्याला लक्षात येत नाही. जेव्हा आपण आई होतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण काय चुका करत होतो ते. कारण जोपर्यंत स्वतःला सोसायची वेळ येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत कळत नसते. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आई आपल्याला काळजीने जे आपल्याला काय करायला लावत होती तेव्हा आपल्याला राग यायचा. पण आत्ता तेच आपण आपल्या मुलांच्यासाठी जेव्हा विचार करत असतो किंवा मुलांना जेव्हा सांगत असतो ना तेव्हा समजतं की या गोष्टी आपल्या आई आपल्याला का सांगत होती. तर ते आत्ता लक्षात येतं आहे जेव्हा आपण आई होतो तेव्हा. आणि आपल्या आईनं आपल्यासाठी किती काय केलं आहे ना ते जोपर्यंत आपण आईवडील होत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. आणि जोपर्यंत आपण जसं वागत होतो तसं आपली मुलं आपल्याशी वागत नाहीत ना तोपर्यंत त्या गोष्टीची पण जाणीव आपल्याला होत नाही. प्रत्येक आईना आपल्या मुलासाठी पूर्ण आपलं आयुष्य झोकून देत असते. आपल्याला कुठे पण कमी पडू दे पण आपल्या मुलांना काहीच कमी पडू नये एवढीच तिची इच्छा असते. आणि तिची ती इच्छा ना तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत असते. आणि ते आपल्याला आत्ता कळतं जेव्हा आपण आईवडील होतो. आई असू दे वडील असू दे दोघे देखील आपल्या मुलांच्यासाठी आपल्या लेकरांच्यासाठी पूर्णपणे स्वतःचं आयुष्य झोकून देतात. पण आपल्याला ते तेव्हा कळत नाही. आणि जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपले आई वडील आहेत ना मी तर तुम्हाला सांगेन की त्यांना खूप जपा. कधी कधी आपल्याला पण इरिटेट व्हायला होतं कारण वयाचा गॅप असतो. त्या लोकांचे विचार वेगळे असतात, आपले विचार वेगळे असतात. पण त्यातून त्यांची मनं जपा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करा. एवढंच सांगेन. पुन्हा एकदा सर्व आयांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.